ट्रिगोनोमेट्री या शब्दाचा अर्थ ट्राय किंवा ट्री म्हणजे 3 साईड असा पॉलिगॉन किंवा अशी एक फिगर ज्याच्यामध्ये 3 साईड्स आहेत त्या फिगरचा आपण याच्यामध्ये अभ्यास करतो. ट्राय 3 गोनो म्हणजे साईड्स. गोनो हा एक ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ असतो साईड्स आणि मेट्री म्हणजे मेजर. 3 साईडचा मेजर. 3 साईडच्या मेजरबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो त्याला आपण म्हणतो ट्रिगोनोमेट्री. हा एक ट्रायंगल घेतला मी ABC. BC हा बेस आहे ट्रायंगलचा. AB ही हाईट आहे ट्रायंगलची जी की परपेंडिक्युलर आहे बेसला. त्यामुळे मी त्याला नाव दिलं परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर कशाला म्हणायचं? जो की या थिटाच्या अपोजिट असतो. याला तुम्ही 9th मध्ये अपोजिट साईड पण म्हणले असाल. जी काही साईड बी अँगल किंवा 90 डिग्रीच्या अपोजिट असते, जी कोणती साईड 90 डिग्रीच्या अपोजिट असते त्याला आपण हायपोटेनस म्हणतो. हे आपण पायथागोरस थिअरम या लेसनमध्ये पण शिकलोय. समजा एक ट्रायंगल आहे, इथं एक ट्रायंगल आहे ए बी आणि सी, इथं 90 डिग्री. परत इथं एक ट्रायंगल घ्या सी बी आणि ए. ठीक आहे. अँगल कुठे ठेवता? सीवरती ठेवा, थीटा. ठीक आहे. तर थीटाच्या पुढची साईड परपेंडिक्युलर, बीच्या अपोजिट साईड हायपोटेनस आणि थीटाच्या ॲडजसंट साईड म्हणजे बेस. ठीक आहे. आता सिमिलरली आपण कुठे घेतला होता अँगल? सीवरती. इथं सीवरती अँगल घ्या थीटा. थीटाच्या अपोजिट साईड परपेंडिक्युलर, थीटाच्या ॲडजसंट साईड बेस आणि 90 डिग्रीच्या अपोजिट साईड हायपोटेनस. ओके. ज्यावेळेस तुम्हाला परपेंडिक्युलर दिलेला असेल आणि अँगल गिवन असेल आणि हायपोटेनस फाइंड करायचं आहे किंवा थीटा, परपेंडिक्युलर आणि हायपोटेनस या तिघांमधून 2 गोष्टी दिलेल्या असतील आणि एक गोष्ट शोधायची असेल, त्यावेळेस तुम्ही साइन थीटा वापरणार. म्हणजे परपेंडिक्युलर आणि हायपोटेनसमधला ज्यावेळेस रिलेशन असेल त्यावेळेस तुम्ही वापरणार साइन थीटा. साइन थीटाचा फॉर्म्युला. ज्यावेळेस तुम्हाला बेस आणि हायपोटेनस यामधून कोणत्याही एकाची व्हॅल्यू गिवन असेल आणि दुसऱ्याची व्हॅल्यू विचारलेली असेल त्यावेळेस तुम्ही कॉस थीटा हा फॉर्म्युला यूज करता. नेक्स्ट, ज्यावेळेस तुम्हाला परपेंडिक्युलर आणि बेस यांच्यामध्ये रिलेशन फाइंड करायचं असेल किंवा यांच्यामधली एखादी व्हॅल्यू गिवन असेल आणि दुसरी व्हॅल्यू फाइंड करायची असेल त्यावेळेस तुम्ही टॅन थीटा याचा फॉर्म्युला वापरणार. सिमिलरली साइन थीटा जो असतो तो आता तुम्हाला जर हे 3 रेशो आले, साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा, साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा, तर तुम्ही बाकीचे रेशोज ऑटोमॅटिकली फाइंड करू शकता. साइन थीटाचा रेसिप्रोकल असतो कोजेक थीटा. साइन थीटा इज इक्वल्स टू परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस आणि कोजेक थीटा हा असतो हायपोटेनस अपॉन परपेंडिक्युलर. तर याला आपण असं पण लिहू शकतो, कोजेक थीटा म्हणजेच काय? तर साइन थीटाचा रेसिप्रोकल. साइन थीटाला जर मी उलटं केलं बघा, इथं परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस होता, ही साईड वरती गेली, ही साईड खाली आली, हायपोटेनस अपॉन परपेंडिक्युलर. तर मी याला असं पण लिहू शकतो, कोजेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. ओके. नेक्स्ट, हे झालं साइन थीटाबद्दल आणि साइन थीटा आणि कोजेक थीटाचं रिलेशन. आता नेक्स्ट, कॉस थीटा असतो बेस अपॉन हायपोटेनस. म्हणजे बेस दिला असन, हायपोटेनस विचारला असन आणि थीटा गिवन असन, त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरून तुम्ही फाइंड करू शकता. सेक थीटा असतो हायपोटेनस अपॉन बेस. हे बघा, जसं साइन आणि कोजेकमध्ये रिलेशन होती सेम तसं कॉस थीटा आणि सेक थीटामध्ये. तर कॉस थीटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनस, सेक थीटा इज इक्वल टू हायपोटेनस अपॉन बेस. म्हणजे याचं उलटं झालं आहे. तर मग मी सेक थीटाला असंही लिहू शकतो 1 अपॉन कॉस थीटा, 1 अपॉन सेक थीटाला मी लिहू शकतो 1 अपॉन कॉस थीटा. सिमिलरली थर्ड आहे टॅन थीटा. टॅन थीटा काय असतो? तर परपेंडिक्युलर अपॉन बेस. ओके. कॉट थीटा म्हणजे बेस अपॉन परपेंडिक्युलर. हा याचा रेसिप्रोकल आहे. तर मी कॉट थीटाला लिहू शकतो 1 अपॉन टॅन थीटा. ठीक आहे. अजून एक गोष्ट, टॅन थीटाला लिहिण्यासाठी जर माझ्याकडं साइन आणि कॉसची व्हॅल्यू असेल, समजा साइन थीटा आहे माझ्याकडं आणि कॉस थीटा आहे, म्हणजेच काय? साइन थीटा म्हणजे काय? परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस आणि कॉस थीटा म्हणजे काय? बेस अपॉन हायपोटेनस. तर
हा एच आणि हा एच कॅन्सल होतो. आन्सर आलं P/B. ओके, हे बघा, हे P/B आणि हे P/B दोन्ही टॅन थिटाची व्हॅल्यू आहे. म्हणजे जर माझ्याकडं परपेंडिक्युलर आणि बेसची व्हॅल्यू नाही आहे, पण साईन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू गिवन आहे माझ्याकडं, तर मी या दोघांचा रेशिओ करून पण टॅन थिटा फाइंड करू शकतो. ठीक आहे, ही एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. साईन थिटा आपण कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा असतो. आणि हे झाले ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज. आता तुम्हाला डाऊट नसेल. आणि नेक्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज काय असतात? या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओजचा वापर करून कॅल्क्युलेशनला इझी करण्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा वापर केला जातो. हे डेरिव्हेशन आपल्याला कुठेही एक्झाममध्ये विचारलं जात नाही. फक्त हे फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहे आपल्याला. फॉर्म्युलेज लर्न राहिले पाहिजे आणि यूज करता आले पाहिजे. तर बघा, साईन स्क्वेअर थिटा, जो काही तुमचा साईन थिटा असतो त्याचा स्क्वेअर प्लस कॉस थिटा त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू, या दोघांची जर तुम्ही ॲडिशन केली तर तुम्हाला आन्सर भेटतं 1. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोजेक स्क्वेअर थिटा. ही पण आयडेंटिटी. आता कोजेक स्क्वेअर थिटा काय आहे? साईनचा रेसिप्रोकल. ठीक आहे, किंवा H/B. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, काही करा, या तीन आयडेंटिटीज तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजे. आत्तापर्यंत आपण काय बघितलं? साईन थिटा आणि कोजेक थिटामध्ये रिलेशन आहे. कॉस थिटा आणि सेक थिटामध्ये रिलेशन आहे. आणि टॅन थिटा आणि कॉट थिटामध्ये रिलेशन. ओके, म्हणजे हे कन्वर्टेबल आहे. म्हणजे तुम्ही साईन थिटा जर असेल तुमच्याकडे, तुम्ही कोजेक थिटा इझिली फाइंड करू शकता. कॉस थिटा असेल तर सेक थिटा, टॅन थिटा असेल तर कॉट थिटा. अजून काही गोष्टी ज्या काही लागतात आपल्याला त्या आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करता करता शिकून घेऊ. जर एखादी गोष्ट नवीन आली मी तुम्हाला सांगाल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1 ऑफ प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 6.1. ओके, तर सुरू करू. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 काय गिवन आहे तुम्हाला? टेक्स्टबुकमध्ये बघू शकता. साईन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे 7/25. ओके, आणि विचारलं काय तुम्हाला? विचारलेलं आहे कॉस थिटा इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि टॅन थिटा इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता तुम्हाला माहिती आहे साईन थिटा असतो परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, सर्वात आधी एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ. A, B आणि C. ओके, तर इथं जर मी थिटा धरला तर हा होणार माझं परपेंडिक्युलर. AB माझं परपेंडिक्युलर, त्याची लेंथ 7 गिवन आहे. ओके, त्याच्यानंतर थिटाच्या ॲडजस्टंट साईड बेस असतो आपला. बेस तुम्हाला इथं बेस गिवन नाही आहे. हा तुमचा बेस झाला. BC जो काही तुमचा बेस आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर AC काय? हायपोटेनस. हायपोटेनसची व्हॅल्यू किती गिवन आहे तुम्हाला? 25. ठीक आहे, आता तुम्ही या क्वेश्चनला 2 मेथडनी सॉल्व्ह करू शकता. म्हणजे 2 पद्धतीने टॅकल करू शकता. मेथड 1 आणि मेथड 2. ओके, तर मेथड 1मध्ये तुम्ही काय करू शकता? मेथड 1मध्ये तुम्ही ज्या काही तुमच्या स्टेप्स आहेत आत्ता आपण नवीन शिकलेलो, जसं की वी हॅव किंवा लेट साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. हे आपल्याला माहिती आहे. साईन स्क्वेअर थिटा, साईन थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडं गिवन आहे? किती आहे? 7/25. ओके, तर साईन थिटाच्या जागी लिहू आपण 7/25 आहे. 7/25चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू माहिती का? नाही माहिती. ॲज इट इज लिहा त्याला इक्वल टू 1. आता मला कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पाहिजे, तर याला राईट हँड साईडला पाठवू. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस 7चा स्क्वेअर 49, 25चा स्क्वेअर 625. ओके, नेक्स्ट हा स्क्वेअर आहे. नेक्स्ट आधी याला सॉल्व्ह करून घ्या या साईडला, मग बघू आपण ते. 625 इंटू 1 625 मायनस 49 625/625. ओके, त्याच्यातून मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याच्यानंतर याच्यातून सबट्रॅक्ट केलं आणि बेस कॉमन घेतला.
ठीक आहे. नेक्स्ट यांचं सबट्रॅक्शन येतं 576 अपॉन 625 ॲज इट इज कॉस स्क्वेअर थिटा. आता हा स्क्वेअर आहे, तिकडे जाऊन काय होणार रूट कॉस थिटा इज इक्वल्स टू 576 अपॉन 625चा रूट. ओके, याचा आन्सर येतं 576 स्क्वेअर आहे 24चा आणि 625 स्क्वेअर आहे 5चा. ठीक आहे, तर कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्हाला भेटली काय 24 अपॉन 25. ओके, म्हणजेच काय तर कॉस थिटा असतो आपला बेस अपॉन हायपोटेनस, म्हणजे तुम्हाला बेसची व्हॅल्यू भेटली. आता बेसची व्हॅल्यू किती भेटली 24. ओके, नेक्स्ट तर तिन्ही व्हॅल्यू भेटल्या तुम्हाला. आता तुम्ही टॅन थिटा इझिली फाईंड करू शकता. मी तुम्हाला सांगितलं होतं टॅन थिटाला तुम्ही कसं फाईंड करू शकता. टॅन थिटाला तुम्ही फाईंड करू शकता सिम्पली एक तर तुम्ही दोन मेथडनी करू शकता. पहिले तुम्ही काय करा साइन थिटा अपॉन कॉस थिटा करा, याच्याने पण तुम्हाला भेटेल. साइन थिटा काय आला आपला, साइन थिटा आपल्याला ऑलरेडी गिवन होता 7/25, त्याला डिवाइड करा कॉस थिटाने. कॉस थिटा काय 24/25 कॅन्सल, आन्सर आला 7/24. ओके, नेक्स्ट अजून कोणती मेथड आहे, तुम्ही हे करा परपेंडिक्युलर अपॉन बेस. परपेंडिक्युलर काय तुमचा परपेंडिक्युलर आहे 7 आणि बेस काय 24. सेम आन्सर येतं दोन्ही मेथडने. ओके, आता इथं झाली तुमची फर्स्ट मेथड, ज्याच्याने तुम्ही म्हणजे आयडेंटिटी मेथड. आता पायथागोरस थिअरमनी पण तुम्ही फाईंड करू शकता. ह्या क्वेश्चनला तुम्ही 6.1च्या फर्स्ट क्वेश्चनला तुम्ही पायथागोरस थिअरमनी पण करू शकता. कसं ते बघू आता. क्वेश्चनला जर तुम्ही परत बघितलं तर तुम्हाला एक ट्रायंगल गिवन होता, ट्रायंगल ABC मी त्याला सपोज करतो. ओके, त्याच्यानंतर एक साईड तुम्हाला गिवन साइन थिटा गिवन होता. साइन थिटा इज इक्वल टू 7/25. आपल्याला माहिती हा काय असतो परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस. तर परपेंडिक्युलर 7 घ्या, जर मी याला थिटा धरलं तर हा परपेंडिक्युलर झाला, त्याच्यानंतर हा झाला हायपोटेनस आणि बेस मला माहीत नाही, बेस मला शोधायचा आहे. ठीक आहे, तर पायथागोरस थिअरीनी पण तुम्ही बेस फाईंड करू शकता. तर बघा कसं, ABचा स्क्वेअर प्लस BCचा स्क्वेअर, ए बी तुमची हाईट आहे, BC तुमचा बेस आहे, त्याचा स्क्वेअर करा इक्वल टू हायपोटेनसचा स्क्वेअर. ABची व्हॅल्यू माहिती आहे का 7 आहे, 7चा स्क्वेअर प्लस BCची व्हॅल्यू काय आहे माहीत नाही, तर BCचा स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू ACचा स्क्वेअर म्हणजे 25चा स्क्वेअर. ओके, 7चा स्क्वेअर 49 प्लस BCचा स्क्वेअर इक्वल टू 25चा स्क्वेअर 625. BCचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 49 इकडं प्लस होतं, तिकडे जाऊन मायनस 625 मायनस 49. ओके, BCचा स्क्वेअर इज इक्वल टू 576. BC इज इक्वल्स टू हा स्क्वेअर तिकडे जाऊन रूट होणार 576. BCची व्हॅल्यू काय आली मग 576 कशाचा स्क्वेअर रूट आहे तर 24चा. जे काही युनिट दिलं आहे तुमचं ते इथं युनिट लिहायचं. मीटर दिलं असेल मीटर, सेंटीमीटर दिलं असेल सेंटीमीटर. ठीक आहे, दोन्ही मेथडने तुम्ही फाईंड करू शकता. आता BC आलं म्हणजे बेस आला तुमचा. ठीक आहे, तर तुम्ही कॉस थिटा फाईंड करू शकता. कॉस थिटा असतो परपेंडिक्युलर अपॉन बेस अपॉन हायपोटेनस. बेस आला 24, हायपोटेनस होता 25 झालं. त्याच्यानंतर टॅन थिटा इझिली फाईंड करू शकता. टॅन थिटा इज इक्वल्स टू परपेंडिक्युलर अपॉन बेस. परपेंडिक्युलर होता तुमचा डायग्राममध्ये बघा, परपेंडिक्युलर 7 आहे, बेस तुमचा आत्ता आला 24, तर परपेंडिक्युलर काय परपेंडिक्युलर आहे 7 अपॉन बेस काय तुमचा 24. असं पण फाईंड करू शकता. जर क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला समजला असेल तर तुम्ही क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 पण सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करून दाखवतो. 4. ओके, तर क्वेश्चन नंबर 4मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे 5 सेक थिटा मायनस 12 कोजेक थिटा इक्वल टू 0. ओके, तर आणि तुम्हाला फाईंड काय करायचं आहे, तुम्हाला फाईंड करायचं आहे टॅन थिटा सेक थिटा कॉस थिटा आणि साइन थिटा. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला फाईंड करायच्या. ओके, तर चला फाईंड करू. सर्वात आधी काय करा 5 सेक थिटा मायनस 12 कॉस थिटा कोजेक थिटा. क्वेश्चन ॲज इट इज लिहा. आता काय करा, हा -12 कोजेक थिटा तिकडे जाऊन काय होणार प्लस 5 सेक थिटाला मी लिहू शकतो 1 कॉस थिटा. हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करताना नेहमी लक्षात ठेवायचं, जे काही तुम्हाला गिवन आहे त्याच्यामध्ये
तुम्ही ट्राय करायचं की सगळं साईन कॉस आणि टॅनच्या फॉर्ममध्ये आलं पाहिजे. सेक आणि कोजेक नको आहे आपल्याला, कॉट पण नको आहे आपल्याला, फक्त साईन कॉस आणि टॅन याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. तर मी तेच केलं. सेक थिटा होता माझ्याकडं, मी त्याला कॉसमध्ये कन्वर्ट करून घेतलं. त्याच्यानंतर हा जो -12 कोजेक थिटा आहे तिकडे जाऊन काय होणार प्लस, तर +12. त्याच्यानंतर 1 कोजेकला मी लिहू शकतो 1/sin थिटा. ओके. आता काय करा, हा 5 इकडे मल्टिप्लाय, याला डिवाइडला घेऊन या, हा साईन इकडे डिवाइड, त्याला मल्टिप्लायला पाठवा. तर साईन थिटा अपॉन इथं कॉस थिटा ॲज इट इज आहे. हा 12 इकडे होता आणि हा 5 इकडे मल्टिप्लायला इकडे येऊन डिवाइड. ओके. आता साईन अपॉन कॉस आपल्याला माहिती काय असतो, टॅन थिटा. मग टॅन थिटाची व्हॅल्यू काय आली 12/5. टॅन थिटा म्हणजे काय असतो, तर परपेंडिक्युलर अपॉन बेस. म्हणजे तुमचा एक ट्रायंगल आहे सपोज, त्याच्यामध्ये काय परपेंडिक्युलर किती आहे 12, बेस किती 1 आहे 5, हायपोटेनस फाइंड करा. पायथागोरसनी करू शकता किंवा नॉर्मल, जसं आता हा क्वेश्चन कशामध्ये कन्वर्ट झाला आहे तुमच्या फर्स्ट क्वेश्चनसारखा, याच्यापुढे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर पायथागोरस जर अप्लाय केला तर हा इन 13 जर आला तर मग तुम्ही इझिली कॉस फाइंड करू शकता. कॉस काय असणार 5/13, साईन काय असणार 12/13. तुम्हाला काय विचारलं आहे आता, तुम्हाला विचारलं आहे सेक म्हणजे काय, कॉसचा उलटा. कॉस असतो बेस अपॉन हायपोटेनस, तर मग तो असणार हायपोटेनस अपॉन बेस म्हणजे 13/5. ठीक आहे. शांततेत सॉल्व करा, जमल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. ओके. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, टॅन थिटा दिलेला आहे 1. ठीक आहे. आणि फाइंड करायचं आहे तुम्हाला साईन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोजेक थिटा. ओके. आता बघा, जर तुम्हाला माहीत असेल, आपण 5.3चा फर्स्ट क्वेश्चन, त्याच्यामध्ये टॅन थिटा 45 होता आपल्याकडं, स्लोप फाइंड करायचा होता आणि थिटाची व्हॅल्यू 45 गिवन होती. त्यावेळेस आपण काय केलं होतं, टॅन 45 केलं होतं, त्याचं आन्सर काय आलं होतं 1. म्हणजे थिटा किती आला आपला 45 डिग्री. आता बघा, जर टॅन थिटाची व्हॅल्यू 1 आहे तर कन्फर्म हा जो थिटा आहे तो किती असणार 45, कारण की टॅन 45ची व्हॅल्यू 1 असती. म्हणजे आपल्याला कळालं की थिटा किती असतो. नसेल समजलं तर बघा, टॅन थिटा 45 आहे, टॅन थिटा 1 आहे, तुम्हाला 1 गिवन आहे. या 1ला मी लिहू शकतो टॅन, या 1ला मी लिहू शकतो टॅन 45, कारण की टॅन 45ची व्हॅल्यू पण 1 असती. म्हणजे काय इक्वल झालं, टॅन इक्वल झाला, टॅन कट झाला, आन्सर आलं थिटा इक्वल टू 45. हे बघा, टॅन थिटा इक्वल टू 1 गिवन आहे, 1 न लिहिता मी लिहितो टॅन 45. ठीक आहे. तर टॅन आणि टॅन कॅन्सल, थिटा इक्वल टू 45 डिग्री. ओके. मी तर टॅन 45 का लिहिलं, कारण की टॅन 45ची व्हॅल्यू पण असती 1. ओके. थिटाची व्हॅल्यू मला भेटली किती आहे 45. आता मी काय करणार, या सगळ्यांमध्ये थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. साईन थिटाची व्हॅल्यू किती आहे 45, तर इथं 45 लिहू आपण, प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे 45, तर इथं 45, सेक 45 थिटाच्या जागी काय लिहिणार 45, प्लस कोजेक 45. आता सर्वांचे तुम्हाला व्हॅल्यू माहीत पाहिजे. साईन 45 असतो 1/√2 प्लस कॉस 45 1/√2. सेक असतो कॉसचा उलटा, म्हणजे 1/√2 आहे, तर हा काय असणार √2 प्लस कोजेक 45 म्हणजे कोजेक म्हणजे काय, साईनचा उलटा, म्हणजेच इथं तुम्ही √2 लिहू शकता. ओके. आता बघा पुढची स्टेप काय होणार, इथं वरती तुम्ही ॲडिशन करू शकता. हा √2 बेस कॉमन आहे, मग तुम्ही बेस कॉमन घ्या, 1 + 1 होतो 2. वरती जो काही न्यूमरेटर होता 1 + 1 2, आणि हा जो बेस होता तो कॉमन. ओके. त्याच्यानंतर √2 + √2 2√2. ओके. इथपर्यंत ओके आहे का. आता बघा, याला तुम्ही काय लिहू शकता,
हा इकडे डिवाइड आहे म्हणजे कसं आहे 2/√2 होतं. त्याच्या डिव्हिजनमध्ये कोण होता 2√2. ओके. आता आपल्याला माहिती आहे हा जो डिव्हिजनचा साईन आहे हे मला चेंज करायचं आहे. मला डिव्हिजन नाही करायचं, मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर मी काय करू शकतो, तर मी 2√2 इंटू 1/2√2. कळलं. याला काय केलं आपण, मी रेसिप्रोकल केलं. त्याच्या खाली काय नव्हतं म्हणजे 1 होता, तर 1 वरती गेला आणि 2√2 खाली आला. ठीक आहे. 2 कॅन्सल. √2 इंटू √2, √2 इंटू √2 काय होतं, √2 इंटू √2 म्हणजे 2 म्हणजे √2चा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार आन्सर आलं 2. किंवा असं पण लक्षात ठेवा 2 इंटू 2 4 आणि रूट कॉमन आला तर √4चा आन्सर काय असतं 2 झालं. दोन्ही पद्धतीने सेम आन्सर येतं. ठीक आहे. 2 आन्सर आलं म्हणजे याचा आन्सर काय आलं 1/, वरती काय उरला इथं 1 होता, 1 इंटू 1 1 आणि √2 इंटू √2 2. आन्सर काय आलं 1/2. 5th क्वेश्चनपर्यंत सॉल्व करा आणि PDF सेंड करा. काय डाऊट असेल 2, 3 मध्ये तसं मला मेसेज करा, मी तुम्हाला सांगतो काय काय करायचं आहे त्याच्यात.